सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. दरवर्षी जून महिन्यामधला तिसरा रविवार हा जागतिक पितृदिन अर्थात फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्तानेच मध्यंतरी सोशल मीडियावरती वाचनात आलेली ही एक लहानशी पण अर्थपूर्ण अशी गोष्ट. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रचंड यशस्वी झालेल्या एका कर्तृत्ववान अशा मुलीने आपल्या वडिलांना एक दिवस एक प्रश्न विचारला. ती म्हणाली की बाबा, माझ्यामुळे कधी तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय का हो? त्यावरती वडील अगदी शांतपणे हसून तिला म्हणाले, हो बेटा, एकदा तुझ्यामुळे माझ्या या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. त्यावेळेला तू खूपच लहान होतीस, नुकतीच चालायला लागली होतीस. त्यावेळेला एके दिवशी बालमानसशास्त्रावरील एक व्याख्यान ऐकून मी घरी आलो होतो. भविष्याच्या दृष्टीने लहान मुलांचा कल कोणत्या दिशेला आहे हे कसं ओळखावं आणि त्यानुसार त्यांचं संगोपन कसं करावं यावरती ते व्याख्यान होतं. त्या व्याख्यानामध्ये त्या दिवशी सांगितलेला एक प्रयोग मी तुझ्यावरती करण्याचं ठरवलं. मी आपल्या घरामध्ये जमिनीवरती 3 वस्तू मांडून ठेवल्या. एक होतं पुस्तक, दुसरं होतं खेळणं आणि तिसरं होतं काही पैसे. या 3ही मांडलेल्या गोष्टींमधनं तू कशाची निवड करतेस हे मला पाहायचं होतं. त्या व्याख्यानामध्ये सांगितल्याप्रमाणे जर तू पुस्तक निवडलंस तर असं समजायचं की तुला ज्ञान मिळवायची अत्यंत आवड आहे आणि मग भविष्यामध्ये तुला जास्तीत जास्त ज्ञान कसं मिळवून देता येईल यासाठी प्रयत्नशील राहायचं. त्या अनुषंगाने तुझ्यावरती संस्कार करायचे. जर तू खेळणं निवडलंस तर तुझी वृत्ती ही सदैव आनंदी राहण्याची आहे हे समजून जायचं आणि आयुष्यात तुला जास्तीत जास्त कसा आनंद देता येईल यासाठी मी प्रयत्न करायचे. आणि जर तू पैशांची निवड केलीस तर व्यावहारिक दृष्ट्या तू खूप हुशार आहेस हे समजून घेऊन तुला व्यावहारिक दृष्ट्या कसं चतुर बनवता येईल यासाठी प्रयत्न करायचे. त्या 3ही गोष्टी जमिनीवरती मांडल्या आणि त्यांच्या एका बाजूला मी बसलो, दुसऱ्या बाजूला तू बसलेली होतीस. मी खुणेनं तुझं लक्ष इकडे वेधलं. मग तू हसत हसत दुडुदुडू धावत धावत त्या गोष्टींकडे येऊ लागलीस. त्या 3 पैकी तू कुठल्या गोष्टीची निवड करतेस याबद्दल प्रचंड उत्सुकता माझ्या मनामध्ये होती. तू त्या गोष्टींपर्यंत आलीस आणि क्षणभर तिथेच थांबलीस. आता माझ्या मनातली उत्सुकता, उत्कंठा ही प्रचंड शिगेला पोहोचली होती आणि तू त्या 3ही गोष्टींचा अडथळा दूर करून धावत धावत माझ्यापर्यंत आलीस आणि मला मिठी मारलीस. बस तो एकच क्षण. त्या क्षणी मी माझ्या डोळ्यातल्या अश्रूंचा बांध रोखू शकलो नाही. माझ्या मुलीला नेमकं काय हवंय, माझ्या मुलीची नेमकी निवड काय असेल या गोष्टींचा विचार करत असताना त्या 3ही वस्तूंच्या पलीकडे मी स्वतः सुद्धा तिची एक निवड असू शकतो, तिची एक चॉईस असू शकतो हा विचारच मी केला नव्हता. आणि मग माझ्या लक्षात आलं की तुला दुसरं काहीच नकोय, तुला फक्त माझा सहवास हवाय, माझा वेळ हवाय. मग मी ठरवलं की आपल्या बिझी शेड्यूल मधून आपल्याला जितका जमेल तितका वेळ तुझ्यासाठी द्यायचा. त्या थोड्याशा वेळात का होईना जितकं जमेल तितकं तुला प्रेम द्यायचं, तुला संस्कार द्यायचे, तुला उत्तम ज्ञान द्यायचं, जितका जमेल तितका आनंद तुला द्यायचा आणि या व्यावहारिक जगामध्ये चतुरपणाने वागण्याचे धडेही तुला शिकवायचे. बस या साऱ्या गोष्टी जमेल तशा पद्धतीने तुला देण्याचा प्रयत्न केला आणि आज तू तुझ्या पायावरती उभी आहेस. खरंच वडील म्हणजे काय हे शब्दांमध्ये सांगताना कुणीतरी म्हणलेलंच आहे की वडील म्हणजे आपल्या मुलांसाठी अविश्रांत परिश्रम करणारं शरीर, वडील म्हणजे आपल्या मुलांची काळजी करणारं मन. स्वतःची स्वप्न, स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, आपल्या मुलांच्या उत्कर्षासाठी अविरतपणे धडपडणारं प्रामाणिक आणि प्रेमळ असं अंतःकरण. तुम्हा सर्वांना या जागतिक पितृदिनाच्या अर्थात फादर्स डेच्या मनपूर्वक शुभेच्छा. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.